11 ते 12 मिनिटात वारी संपली. छान प्रकारे वारी सादर केली. एकही गाणं त्यांनी आगाऊ बोलले नाही, समोरच्याला लागेल असं बोललेलं नाही. जोशी बुवा आमचं नेटवर्क क्षेत्रात आहे. 2-3 गोष्टी बोलण्यासारख्या तेवढ्या बोलूया. आमचं मनोहर जोशी पहिले टोपे करतात ना, लाल टोपी जय वाले, आपण त्याला नाही वेळा सांगा. त्याने काही गोष्टी सांगितल्या आणि मान्य केल्या पाहिजे. मी नेमका ह्यांच्याबरोबर वारी असली की नटेश्वराला नमस्कार करायचं राहून जातो, पण ते भूलचूकपणे जातो. शायरांना मुद्रा केला पण आले ते कास सुरू केली आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब झालोय, पगारच्या पडायला लागेल आणि त्यानं राहून केलं. हरकत नाही, तुम्ही माझी चूक माझ्या निदर्शन सांगितले, आपण ते मान्य करूया. बाकीच्या गोष्टी आहेत. आमचा संजय जोशी बुवा थोडं जरा खोटं बोलतात. खोटं कसं तेच बोललं, त्याच्या आई ते काय म्हणतात ओपन चालेल बुवा. त्या ओपन क्लोज असं बोलला ना की पहिले लहानपणी आपण ऐकायचो, जुगार लावायचा, सट्टा लावायचा, ओपन तुरी लाव, क्लोज तिरी लाव, आज मेंढी लाव. असली काय तुम्ही फिलिंग येते ओपन चालेल म्हणजे काय टिकाऊ पावडं घेऊन यायचं बुवा. टिकाऊ पावडं कोणती मिळती आणखीचा काय असला काय मारामारी तर नाही आहे. तिथं तुम्ही गाणीच बोलणार, शक्य तुझ्याबद्दल बोलणार, त्याला मी समोर काय ओपन चालेल. सापुडे तळ्यावर असं सांगितलं तरी मला बोलते मी बोलायला सांगितलं लंगोट घालून या. वाढवण्याची म्हणतात आमची ओळख आहे. अरे वाढवणी लंगोट लावायची, पण लंगोट लावून कधी बारी नाही केली वाढवणार. लंगोट लावून कधीच बारी केलेली नाही. वाढवणानं लुगडं साडी चोळी नमानात लावली, शक्ती तुला कधी लावलेली नाही. ती वाढवण्याची जी काय वाट आहे ती अशी मळायची असेल तर ती न मळलेली वरी बुवा तुम्ही मळत जा स्वतःला, पण ही वाटेचं या वरी वाटेचा वाटवा मात्र करू नका. आणि म्हणतात माझा लंगोट किती इम्पॉर्टंट आहे बघा, मला आता कळायला लागला. लंगोट मध्ये किती पावर आहे ते आता जास्त कळाली. म्हणतात मी 2000चं बक्षीस लावतो, तुमचा मी सत्कार करतो, पण मला लंगोट लावून या. बरं यांना बोललो मी लंगोट लावी, पण तुम्ही आणि मी एकाच खोलीत असलो पाहिजे. एका खोलीत 4 चौकात काय येण झालंय, घोडा लागलाय. अहो तोड माझा एवढा काय विचार करा, लंगोट लावलं काय बोलणार. ही साडी मला आहे. त्यांना म्हटलं बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे म्हणून साडी लावली. आणि आता म्हणतात मी जेव्हा हुशार होईल, शाणा होईल, परिपूर्ण शाहीर होईल तेव्हा टोपी घालेल. म्हणजे आता अर्धवट आहेत ते, आता अर्धवट आहेत. फुलं म्हणजे जोशी बुवा अजिबात फुलं आता फुलं. आणि मी किती येणार की अशा फुलेंबरोबर वारी करतो, पण हरकत नाही. एक म्हण आहे ना, आपलं ते आपलं आलं नाही तर बाबा डोली फोडायचं कुठलं त्या जोक नंतर सांगितलं तरी. पण शाहीर ते असले पोरखेळपणा सोडून द्या. ते 15 वर्ष तुम्ही शायरी करताय, आता पोरखेळपणा सोडून द्या. ते तिकडे कीबोर्डला वाजवला गाणं की हे पण सोडून द्या. ऐकायचं तेव्हा शक्यच नाही काय. तुमची जी 4 गाणी ती 4 गाणी बोला. त्यांना आपण ज्यांना ते मानधन देणार आहे ते पूर्ण मानधन ते घेतलं पाहिजे की नाही. मग त्यांची गाणी वाटाणा वाजवतात तेच आपले बघा सोडून द्या. फुलं जोशी बुवा फुलं कुठे आहेत अजिबात गेलं, घरात गेलं चालेल. एक बारीक गाणं गेले पोराला फिरत. प्रभाकर भातडे माऊली, आदरणीय सर्वांना माननीय प्रभाकर भातडे माऊली, अमरनाथ
याच्यावर 500 रुपयाचा पारितोषिक. आणि मंडळी, ही जी माझी शाखा आहे मैत्री 11, आताच एक 10-15 दिवसापूर्वी स्टार प्रवाहामध्ये ज्याचे होस्ट आदर्श शिंदे आहेत आणि ती सगळी मंडळी असताना या शाखेने तिथे आपला परफॉर्मन्स केला आहे. माझ्या मतेनुसार एकदा या पोरांसाठी आमच्या मैत्रिणींसाठी काय होईल, कारण आमची लोक कला प्युअर जाते आणि प्युअरची 7 समुद्र पार तिकडे मराठी लोक अमेरिकेत बघतात, युरोपात बघतात आणि आमची पोरांना म्हणून बघितलं असेल. आपल्या वारवडिलांना जे राखून ठेवलेलं आहे ते आपण चाखायचंय. या ठिकाणी अजून एक मुद्दा, हे बुवा बोलतात, बुवांच्या हातात कटिंग देतो, कटिंग. बुवा तसं बघितलं तर ते कवाली करतात, तसंच करतात. अर्धा तमाशा करतात, अर्धी कवाली करतात, अर्धा आर्केस्ट्रा करतात आणि ओरला सुद्धा शक्ती सुद्धा करतात. कमी सुपारीमध्ये फुल एकदम रंगीबेरंगी आमचा जोशी बुवा सगळ्यात जमतं, पण शाहिरांना मिशी त्यांना आवडत नाही. चकाचक जे म्हणत आपल्या टोपी अहो इथं सत्काराला आलो आणि टोपी आतमध्ये होती. लगेच तिथे कार्यकर्ते आले, मंडळाची मंडळी, आणि त्यांनी लगेच मला टोपी दिली. हे असलेलं भान आहे, हे भान आहे. टोपीचं महत्व काय, टोपी का, त्याची कारण काय. परिपूर्ण असलं कधीच नाही, परिपूर्ण कोणीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. सर्व गुण संपन्न याच्यात देव सोडून कोणी नाही. आणि तुम्ही म्हणताय मी जेव्हा हुशार होईल, मी जरा बरा होईल, मग मी लेकीकडे जाते, तू प्रोटी खाते, मग मला खा. हे असल्यामुळं पण काय अहो माझे शाहीर आहेत तुम्ही. 15 वर्ष तुम्ही जरा पण शिकलं नाही. खुल्लं जो शिकला कटिंग कटिंग म्हणतात. आणि लास्टला तिची भाग घेतात, त्यांचं ते यमक होतं ना, यमक हे खालच्या वाडीतलं होतं, हे भोगतल्या वाडीतलं, उरला सुरला मावलंच वाट. बुवा एक दिवस तुम्ही आणि मी तुमच्या गाण्याचं यमक जमा करूया, त्या कढईमध्ये टाकूया, त्याची फोडणी घ्या आणि दोघांनी खाऊया. तुमचं यमक तुम्हाला लागलं माझी बाई. पहिलं यमक शिका, बाकी सगळं बोलतो असतो. हे गाणं घ्या. आईजीच्या जीवावर उतारा भाईजी, अहो सांगावं चालणार किती, अरे कुणाच्या जीवावर किती उडावं, त्यालाही हाय वो गती. बाणगुळा कावळा शिकलाय आधी मध्ये बघत उगवलं त्याच्या मध्ये. कावळा शिकलाय आधी मध्ये बघत उगवलं त्याच्या मध्ये. शायरीने ज्याप्रमाणे सांगितलंय, चांगलं ते घ्या, वाईट सोडून द्या. हे सगळे शब्दाचे भाग आहेत. पण हा माणूस हे म्हणतात मी कमी शिकलोय, कमी नाही, पदवीधर आहे आणि आमच्या राज्याचा युवा शाहीर आहे. हिंदी गाण्याचे माहीर म्हणून नाव कमवलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे म्हणाले राज्यात आमचे फॅन्स आहेत आणि खरंच या माणसाने मेहनत केली आहे. मात्र या ज्या काही चुका आहेत त्याचा टाळा. बाकी तुम्ही आमची शानच आहात. ते गाणं घेतलं समाज प्रबोधनाचं, ज्याप्रमाणे शाहीर घेतलं. सोनं पिकवी हे शिवार, ऊन पाऊस आणि वार. सोनं पिकवी हे शिवार, ऊन पाऊस आणि वार. हो नका विकू जमीन आपली, नका विकू जमीन
त्यांच्यासमोर कार्यक्रम करताना एक दडपण येतं. ज्याप्रमाणे शायरांनी बारी ठेवली त्याप्रमाणे बारी करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या इथे शिकला जमलेलं नसेल कदाचित मी प्रयत्न करेन. माझा सहकारी अनंत चौगले हे गाणं तुमच्यासमोर सादर करतोय. जाणीला बाप जाणे तुझ्याच्या साजात हा बाप गात आहे लक्षासमोर. तुझ्याच मूळ पेटते चूल नाही कशासंत. तुझ्याच मूळ पेटते चूल नाही कशासंत. कसोन माती पोसतो नाती माझा फाटका संत. कसोन नाती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाप जाणे आईला देव जाणे. जाणीला बाप जाणे आईला माझे गुरुबंधू संतोष गुलाबे याकडून आनंदसाठी 100 रुपये पारितोषिक. जी झाली सेवा करून घ्या. कुणबी समाज सेवा मंडळ कल्याण शाखा कोकण विभाग आरती करूया आपण. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संजय जोशी बुवा, माझे मित्र मनोज जोशी बुवा, यांचे बंधू सागर नावले असेल तर त्यांनी यावं. जे शाहीर आहेत त्यांनी कृपया या. तळेकर माऊली आहेत, संदीप माने आहेत, मनोज मंडळ असेल आरती करूया आपण. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची
देवतेला हो वाळू आरती बसल्या सभेला हो वाळू आरती देवतेला हो वाळू आरती बसल्या सभेला हो वाळू आरती उंदरावरी निर्मी करे गणाची वाळू आरती सर्वदा तू जागरावा तुझे